नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय चणा मसाला, तेही अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये, पण अगदी चव म्हणाल तर रेस्टॉरंट स्टाईल चव आहे या चणा मसाल्याची। खूप काही याच्यामध्ये गुपित आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर सुरुवात करूयात चणा मसाला बनवण्यासाठी। खूप कमी वेळामध्ये आणि खूप छानदार अगदी चविष्ट हा चवदार चणा मसाला बनवून तयार होतो। तर इथे मी वाळवलेले जे आपले चणे असतात, वर्षभरासाठी आपण साठवून ठेवतो, तेच चणे घेतले होते। आणि यात हे जे चणे होते ते अगदी 7 ते 8 तासासाठी बघा छान भिजवून घेतले होते। सुरुवातीला स्वच्छ निवडून भिजवून घेतले होते। अगदी 7 ते 8 तासानंतर छान भिजले होते तेच चणे बघा पुन्हा मी 1-2 वेळा धुवून घेतले, कारण ते मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि ते भाजी मी दुसऱ्या दिवशी बनवणार होते। त्यासाठी बघा इथे अगदी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून या चण्यांमध्ये इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। आणि इथे आता तुम्ही बघू शकता इथे छान चणे शिजलेले आहेत। अगदी हे चणे शिजवताना तुम्ही याच्यामध्ये खडे मसाले, दालचिनी, तेजपत्ता किंवा लवंगसुद्धा घालू शकता। आता इथे मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण लागणार आहे, तर ते बनवून घेऊया। 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यावरती बघा लसूण घालायचं आहे। लसूण पाकळ्या इथे 15 ते 20 घेतलेल्या आहेत। जास्त लसूण पाकळ्या घाला, खूप छान चव येते। नंतर आलं घातलेलं आहे, आलं 1.5 ते 2 इंच घातलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीरचे देठ मी ठेवलेलेच असतात, तर देठ भरपूर घालून घेतले। त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे वाटण आपल्याला थोडंसं पातळच बनवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर हे वाटण या पद्धतीने बघा बनवून घेतलेलं आहे। आता इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे, तर आपण कढईमध्ये फोडणी करायला घेऊया। त्यासाठी बघा कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र मी 2 घालून घेतलेत, नंतर 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 लवंग घातलेले आहेत। अगदी बघा हे साहित्य तुम्ही चणे जेव्हा आपण शिजवून घेतो कुकरमध्ये तेव्हासुद्धा वापरू शकता किंवा असं सुद्धा वापरू शकता। आता बघा त्याच्यामध्येच आपल्याला हे छान मसाले, खडे मसाले फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घालायचे आहेत, ते इथे मी घालून घेतलेला आहे। कांदा घालून छान आपल्याला गुलाबी रंगावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता इथे छान असा आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे, गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं आपण, ते वाटण घालून घ्यायचं आहे। आता या पद्धतीने सगळं वाटण घालून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचा संपूर्ण टोमॅटो, आलं लसूणचा जो कच्चापणा असतो तो दूर होईपर्यंत अगदी छान परतवून घ्यायचं, म्हणजे अगदी छान मसाले हे जे आहेत तर त्यांना बघा तेल सुटलं पाहिजे छान मस्त, आणि याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे। इथे आता बघू शकता छान मस्त तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपल्याला याच्यावरती थोडंसं हे कांदा आणि टोमॅटो मऊ अजून व्हावे याच्यासाठी मीठ घालायचं आहे चवीनुसार। इथे मसाले घातलेत, त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे हळद पावडर अर्धा चमचा आणि मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा। छान या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि नंतरसुद्धा आपल्याला हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत। आणि 1-1.5 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये अजून मसाले घालायचे आहेत, तोपर्यंत आपण छान याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। बघू शकता अगदी काही मिनिटानंतर छान तेल सुटायला चालू होतं। आता बघा याच्यामध्ये आपल्याला थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे। इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। याच्यामुळे ना खूप छान चव येते, थोडासा आंबटपणा येतो आपल्या या ग्रेव्हीला आणि खूप मस्त टेस्ट येते। अगदी हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जसा चणा मसाला खातो आपण अगदी त्या चवीचा होऊन जातो। किंवा इथे तुम्ही अगदी चाट मसाला वगैरे हे सुद्धा वापरू शकता। आता बघा त्यासोबत ते छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला घालायचा आहे जो आपण वर्षभराचा साठवणीचा मसाला वापरतो आपल्या घरी, तो आपल्याला घालायचा आहे। पण मी इथे कांदा लसूणच मसाला वापरलेला आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा खूप छान हा चणा मसाला झाला आहे। सुरुवातीला आपण मिरची पावडर घातली, त्याच्याने टेस्टसुद्धा छान येते आणि कलरसुद्धा छान येतो।
इथे बघा कांदा लसूण मसाला वापरला आणि कांदा लसूण मसाला इथे मी अर्धा चमचाच वापरलेला आहे। सुरुवातीला आपण अर्धा चमचा मिरची पावडर वापरली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण टाकली ते म्हणजे गरम मसालासुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे। छान परत एक वेळा मसाल्यांना मस्त तेल सुटेपर्यंत सगळ्या मसाल्यांना एकजीव करून घेऊन तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। छान मसाल्यांना तेलसुद्धा सुटलेलं आहे बघू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे चणे आपण शिजवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। अगदी जे पाणी होतं शिजवलेलं त्या पाण्यासोबत तसेच घालून घ्यायचे, म्हणजे अगदी छान चव दुपटीने सुद्धा वाढते। आता आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही। चवीनुसार मीठसुद्धा आपण सुरुवातीला घातलं होतं। आता फक्त आपल्याला याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि आपला चना मसाला इथे तयार झालेला आहे। अगदी याची चव ज्यावेळी या पद्धतीनं तयार झाला होता त्यावेळी याची चव ना अगदी चव थोडीशी घेऊन बघितली होती, अगदी सेम आपण जे चिकन मटनसुद्धा याच्यापुढे फेल आहे इतपत छान अशी। म्हणजे आपण हा चना मसाला बनवून अगदी ऑर्डरसुद्धा घेऊ शकतो, विकूही शकतो, इतपत सुंदर झाली होती ही भाजी। इथे बघा थोडीशी भाजी ठीक होती, त्याच्यासाठी इथे आपण पाणी घालायचं आहे गरम, आणि मी इथे थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे। 1-1.5 वाटी पाणी घातल्यानंतर या पद्धतीनं असं आपला हा भाजीचा थिकनेस झालेला आहे। अगदी परफेक्ट भाजी तयार आहे। झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला परत एक वेळा लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे। आणि ऑलरेडी आपलं चणे शिजलेले आहेत तरीसुद्धा लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं छान असं उकळून घ्यायची। मस्त भाजी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आजची कशी वाटली, आवडली का? आणि हो आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका। आणि इथे आता आपण सर्वसुद्धा करून घेतो आहे बघू शकता। गरमागरम अशी वाफाळती चना मसाला आणि गरम गरम भात, गरम चपाती आणि कांदा लिंबू, वाव काय बेत होतो माहिती आहे। आणि खरंच अगदी घरभर सगळा सुगंध पसरलेला होता। अगदी चिकन मटनसुद्धा याच्या पुढे फेल आहे। खरंच मी तुम्हाला सांगते की जेव्हा हा मसाला बनवला ना सगळ्या घरभर दरवळत होता हा सुवास। आणि यश माझा बोलला की मम्मा काय चिकन मसाला बनवली आहेस का काय आज? तर म्हणजे एवढी छान चवीला झाली होती आणि चव तर खूपच मस्त होती। खाल्ल्यानंतर तर असं वाटलंच नाही की बाबा एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने एवढी छान भाजी होऊ शकते। खरंच खूप सुंदर झाली होती। तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि नक्कीच तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। हा चना मसाला अगदी तुम्ही वाफाळत्या गरम गरम भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता। एवढा टेस्टी हा चना मसाला इथे बनवून तयार झाला होता। आशा करते आजची रेसिपी आवडली असेल। आणि हो रेसिपी खरंच आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला मात्र जाता जाता नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल घंटीसुद्धा वाजवायला अजिबात विसरू नका। आपले व्हिडिओ सगळे तुम्ही संपूर्ण पाहता, छान छान कमेंट करता, त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।